सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44, बातमी तीही बिनधास्त। आणि उच्च न्यायालयाने त्याला काही स्थगिती दिली नाही। आता परवा आपण जर पाहिलं निर्णय तेवढं कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। आता त्यामध्ये आपण काही भाष्य करू उचित नाही, कारण पुन्हा परंतु मला वाटतं की जो आता माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय होईल तो आता सगळ्यांनी मान्य केला पाहिजे। सर, ओबीसी मोर्चे काढण्याचं सांगताय, नागपूरला मोठा मोर्चा निघणार आहे, आता महारॅली पण, एल्गार रॅली, बीडला पण ओबीसी समाज काढणार आहे, त्या संदर्भात काही चर्चा झाली का, किंवा ओबीसीना तुम्ही समजावून सांगणार आहे का की जे तणाव निर्माण होतो दोन समाजामध्ये त्याविषयी काही चर्चा करणार आहे? नाही, मी मागे म्हटलं होतं की भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते, त्यांच्याशी चर्चा करायला माझ्या दृष्टीने काय हरकत नाही आहे। पण मुद्दा असा आहे की जो माझी पहिल्यापासूनची भूमिका होती की ज्यावेळी ओबीसींना आरक्षण दिलं गेलं तर कधी मराठा समाजाने आक्षेप घेतला, कधी मेळावे घेतले, कधी मोर्चे काढले का नाही ना। आपण मराठा समाजाने सगळ्यांना सांभाळून घेतलं। आता ज्यावेळी मराठा समाजाला असं वाटतं की आपण काही भूमिका घेतली पाहिजे जी माननीय जरांगे पाटलांनी घेतलेली आहे, तर त्याला हे लोक विरोध का करतात हे मला अजून समजायला आहे। तर माझी त्याला विनंती आहे की आपण कृपया विरोध सोडून द्या, ही प्रक्रिया पुढे जाऊ द्या। तुमच्या आरक्षणाला पुढे धक्का लागत नाही, पुढे तुमच्या आरक्षणामध्ये समाज आरक्षण मागत नाही। जे आता जी प्रक्रिया पूर्वीच्या हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून असेल काय असेल ते आता फक्त पुढे द्यायची आपल्याला। विरोध का तुम्ही करता? जर समाजाने, मराठा समाजाने तुम्हाला कधी विरोध केलेला नाहीये, तुम्ही काय विरोध करता? कारण विनाकारण मग ही विषमता तयार होते। आणि महाराष्ट्र हा खरं पुरोगामी राज्य आहे, याच्यामध्ये अनेक प्रगल्भ नेते या राज्यात होऊन गेलेले आहेत, त्यांनी भूमिका घेतलेली आहे। तर 94ला मान्य शरद पवार साहेबांनी जर मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना जर त्यावेळी समाजात समावेश केला असता तर हा प्रश्नच नसता आला। तर म्हणजे राज्याच्या एकूण सामाजिक विषमता निर्माण करण्यामध्ये राज्य समाजाच्या सामाजिक विषमता निर्माण करण्यामध्ये खरं जर कोण जबाबदार असेल तर पवारसाहेबच आहे, त्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे। आज कधी मराठा समाज आज मोर्चा काढतोय किंवा काही ते आम्ही कधी त्याबद्दल आक्षेप घेतला नाही ना। आम्ही असं म्हणत नाही की 94चा निर्णय बदला, 94च्या निर्णयामध्ये अंमलबजावणी वेगळी करा, त्यामुळे त्यांचं आरक्षण संपतच आहे ना। 94चा निर्णय बदलण्याची भूमिका असते तर मला वाटतं ओबीसीच्या नेत्यांचा मी आक्षेप समजू शकला। गॅजेटला सहयोगी पक्षाचे मंत्री तुम्हाला विरोध करताना दिसत आहे। नागपूरला उद्या मोर्चा आहे ओबीसीचा, त्या संदर्भात काय बोलतो? नाही, मला वाटत नाही असं आहे। आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, आता न्यायालयाचा निर्णय येईल तो आपण मान्य करू ना। न्यायालय कधी भूमिका घेईल, उद्या आम्ही जी भूमिका घेतली त्या संदर्भात काही न्यायालयाची वेगळी मत असतील, त्यामुळे शेवटी आम्ही ज्यावेळी कायद्याचं राज्य कायद्याचं राज्य असं म्हणतो, मग ते न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट बाबा असताना त्यांच्या ओबीसी समाजाचीच लोक हैदराबाद गॅजेट चॅलेंज करण्यासाठी उच्च न्यायालयात गेलेले आहेत। पण न्यायालयाचा निर्णय येऊ देत ना। आता न्यायालयाने जर त्याला स्थगिती द्यायचा नकार दिला, 1 महिन्याची मुदत दिलेली आहे, महिन्यानंतर न्यायालय काय भूमिका घेतो, तुमची भूमिका तुम्ही मांडा, आपली भूमिका दोन्ही बाजूने मांडल्या जातील। पण न्यायालयामध्ये दावे दाखल करायचे आणि पुन्हा मोर्चे काढायचे ठीक आहे, मला वाटतं योग्य नाही आहे। त्यांना माझी विनंती आहे की महाराष्ट्राच्या या सामाजिक जो काही शांतता आहे त्याला कुठे भंग होणार नाही अशी तथ्याने काळजी घेतली पाहिजे। काय चर्चा झाली? जीआर संदर्भात चर्चा झाली? नाही, काही नाही, आमच्या ऑलरेडी जीआर त्यांची मागणी आपण पूर्ण मान्य केलेली आहे, पुढे चाललो आपण। अजून काय असेल तर आम्ही चर्चा करतोच आहे। पण मी बरेच दिवस चाललो होतो, माझ्या खरं नाही, तब्येत बरोबर नव्हती, तर प्रत्येक वेळी त्या विषयावर चर्चा केली असं। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44, सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।